दत्त म्हणजे केवळ देवता नाही, तर गुरुतत्वाचे मूर्त स्वरूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित तेज म्हणजे दत्तगुरु. पण दत्तगुरूंचा खरा अर्थ समजायचा असेल, तर बाहेर शोधू नका, तो आपल्या अंतःकरणात आहे. एक गुरु म्हणजे कोण? गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, तोच गुरु. दत्तगुरू आपल्याला सांगतात, स्वतःला ओळखा, आत्मा जाणून घ्या, हाच खरा धर्म आहे. 2. जीवनात दत्तगुरूंचा संदेश. दत्तगुरूंनी 24 गुरु मानले, निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा संदेश दिला. पृथ्वीपासून सहनशीलता, आकाशापासून विशालता, सूर्यापासून कर्मयोग. म्हणजेच प्रत्येक क्षण हा शिक्षणाचा आहे. 3. संकटात काय करावे? दत्तगुरू म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ती, नामस्मरण आणि चांगले कर्म हीच खरी साधना आहे. श्री गुरुदेव दत्त हा जप मनापासून केला तर मन शांत होते, भीती नाहीशी होते. 4. आजच्या काळात दत्तभक्ती. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस ताणतणावात आहे. दत्तगुरूंचा मार्ग सोपा आहे. अहंकार सोडा, पालकांचा सन्मान करा, गरजूंना मदत करा, दररोज थोडा वेळ नामस्मरण करा. निष्कर्ष, दत्तगुरू आपल्याला शिकवतात की देव बाहेर नाही, तो आपल्या आचरणात आणि विचारात आहे. जेव्हा मन शुद्ध